हॅलो द लर्निंग वॉरियर्स. आज आपण आपल्या भारतीय राज्यघटनेचा सरनामा, ज्याला उद्देश पत्रिका किंवा प्रस्तावना असे म्हणतात, म्हणजे प्रियंबल. तर सर्वात आधी आपल्या भारतीय राज्यघटनेला एक सरनामा असेल अशी तरतूद आपण कोणत्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर ते आहे अमेरिकेची राज्यघटना. तर हे आहे आपलं भारताचं संविधान, ज्यामध्ये पहिलीच ओळ आहे, आम्ही भारताचे लोक. म्हणजेच काय? आपल्या राज्यघटनेचा अधिकारांचा सर्वात मोठा स्रोत कोणता असणार आहे? तर भारतीय जनता. त्यानंतर आपला भारत देश कसा आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर आपला भारत देश कसा आहे? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. आपल्या भारत देशाला भविष्यात काय मिळवायचं आहे, काय साध्य करायचं आहे? तर ते कीवर्ड्स आहेत न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. त्यानंतर आपल्या भारतीय राज्यघटनेची स्वीकृती कधी झालेली आहे, ती तारीख सुद्धा आपल्याला दिलेली आहे. ती आहे 26 नोव्हेंबर 1949. तर अशा प्रकारे हे आपलं संविधान आहे आणि ते आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिला आहे आम्ही भारताचे लोक, जे भारतीय राज्यघटनेच्या अधिकारांचा सर्वात मोठा स्रोत आहे. काय? भारतीय जनता. त्यानंतर आहे भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. आता या पाचही शब्दांचे अर्थ आपण बघून घेणार आहोत. सर्वात पहिला आहे सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? आपले जे काही निर्णय असतील ते आपण स्वतः घ्यायचे, त्यामध्ये कोणतेही बाहेरची पॉवर असेल ते इंटरफेअर करणार नाही. म्हणजे आणि जरी त्यांनी त्यांचे काही मत मांडले तरी ते मत आपल्याला बंधनकारक नसतील, याचा अर्थ होतो सार्वभौम. सार्वभौम म्हणजे सर्वोच्च शक्ती, म्हणजे सुप्रीम पॉवर. म्हणजे त्याच्यावर कोणीही बोलू शकत नाही, आपले डिसिजन्स आपण घ्यायचे. ह्यालाच इंग्लिशमध्ये सोव्हर्निटी असं म्हणतात. आपला भारत देश हा सोव्हरीन आहे. त्यानंतर आहे समाजवादी म्हणजे सोशलिस्ट. समाजवादी म्हणजे काय? आपल्या भारत देशामध्ये जे काही सामाजिक आणि आर्थिक न्याय असेल ते प्रस्थापित करण्याचा गव्हर्नमेंट प्रयत्न करत राहील आणि त्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज घेऊन येईल. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी जे काही गव्हर्नमेंट असेल ते वेगवेगळ्या पॉलिसीज घेऊन येईल, म्हणजेच समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करत राहील. त्याचाच अर्थ होतो समाजवादी. दुसरा आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजेच काय? सेक्युलरिझम. आता दोन प्रकारचे सेक्युलरिझम आहेत, एक आहे फॉरेन सेक्युलरिझम आणि एक आहे इंडियन सेक्युलरिझम. फॉरेन सेक्युलरिझम मध्ये जे काही राज्य असेल, ज्याला आपण गव्हर्नमेंट म्हणतो किंवा शासन, ते धर्मामध्ये इंटरफेअर करणार नाही. आणि सेम उलट, जे जो काही धर्माबाबतचे असतील, म्हणजे चर्च वगैरे असेल, तर ते कोणत्याही राज्यामध्ये म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंटमध्ये इंटरफेअर करणार नाही. आणि आपल्या इंडियन सेक्युलरिझम म्हणजे आपल्या भारतीय धर्मनिरपेक्षता या गोष्टींमध्ये काय येतं? तर त्यामध्ये येतो, जो काही राज्य असेल, जे काही शासन असेल, ते कोणत्याही धर्मांना वेगळे अनुसरणार नाही, म्हणजे प्रत्येक धर्माला समान वागणूक देईल. हे आहे आपलं भारतीय सेक्युलरिझम, म्हणजेच भारतीय धर्मनिरपेक्षता. त्यानंतर आता पुढचा शब्द आहे लोकशाही. आता लोकशाहीचा अर्थ तर आपण शाळेमध्ये शिकलेला आहोत. लोकांनी लोकांसाठी लोकांचे केलेले राज्य म्हणजे काय? लोकांचे राज्य. लोकांचे राज्य म्हणजे जी काही भारतीय जनता असेल ते आपली प्रतिनिधी निवडून देणार आहे. आपलं शासन जे काही चालणार आहे ते लोकशाही मार्फत निवडलेल्या प्रतिनिधी मार्फत चालणार आहे आणि त्यालाच आपण म्हणतो लोकशाही. पुढचा शब्द आहे गणराज्य. गणराज्य म्हणजेच रिपब्लिक. रिपब्लिकचा अर्थ काय होतो? आपल्या देशाचा जो कोणी राष्ट्रप्रमुख असणार आहे तो अप्रत्यक्षरित्या भारतीय जनतेद्वारे निवडलेला असेल. आता अप्रत्यक्ष म्हणजे भारतीय जनता कोणाला तरी निवडून देणार आणि मग तो माणूस पुढे राष्ट्रप्रमुख आपला निवडणार आहे, त्यालाच म्हणतात अप्रत्यक्ष लोकशाही. मग इथे कोण असणार आहेत? प्रतिनिधी. मग त्या प्रतिनिधीमध्ये कोण असणार आहेत? एक तर आमदार आणि दुसरे म्हणजे खासदार. म्हणजे काय? गणराज्याचा अर्थ होतो, जो कोणी राष्ट्रप्रमुख असेल तो अप्रत्यक्षरित्या भारतीय जनतेद्वारा निवडलेला असेल, याचाच अर्थ होतो गणराज्य. आता हे झालेले आहेत आपला भारत देश कसा आहे.
पुढचं आहे व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा. म्हणजे काय? न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि इथे आहे बंधुता. हे आपल्याला पुढे मिळवायचे आहेत, हे आपल्याला प्राप्त करायचे आहे. प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहे. इथे काय सांगितलेली डेट आहे, डेट मध्ये काय आहे? 26 नोव्हेंबर 1949. या वेळेस काय झालेली आहे? स्वीकृती. स्वीकृती म्हणजेच ऍक्सेप्टन्स. आता एक प्रश्न पडला असेल, 26 नोव्हेंबर 1949 रोजी तर आपल्या भारत देशाला राज्यघटना मिळालेली आहे, मग ज्या गोष्टीसाठी आपण इतकी वाट बघत होतो ती गोष्ट जर आपल्याला 26 नोव्हेंबर 1949 रोजी मिळालेली आहे, मग तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी होण्यासाठी 26 जानेवारी 1950 ची वाट का बघावी लागली? तर ह्याच्या मागे एक स्टोरी आहे, आणि ती स्टोरी म्हणजे अशी की आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे अधिवेशन व्हायचे ते कधी? डिसेंबरमध्ये व्हायचे. आणि या डिसेंबरमध्ये झालेलं एक अधिवेशन होतं. कोणतं? 1929चं लाहोर अधिवेशन. लाहोर अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर आपले पंडित जवाहरलाल नेहरू. आणि या अधिवेशनाची एक खास बात, एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे इथे संपूर्ण स्वराज्याची मागणी केलेली होती, कम्प्लीट इंडिपेंडन्स. आणि संपूर्ण स्वराज्याची मागणी जी मागणी ब्रिटिशांनी ऍक्सेप्ट केली होती, आणि तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू जे होते त्यांनी अधिवेशन कधी झालेलं? डिसेंबर 1929 मध्ये. लगेच पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी 1930, आणि तारीख काय होती? 26 जानेवारी. हा आपला पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केलेला होता. आजही खूप जणांना माहिती नसेल की आपल्या भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन कधी घोषित केलेला होता, तर 26 जानेवारी 1930 मध्ये. मग जर आपल्या भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930 ला घोषित झालेला होता, मग हा स्वातंत्र्य दिन सगळ्यांना नंतर लक्षात राहायला पाहिजे. आणि हे जे काही स्वातंत्र्यासाठी लढणारे जे काही नेते होते, जे काही समाजसुधारक होते, जे कोणी माणसं होती ज्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे, ती माणसं सुद्धा लक्षात राहायला पाहिजेत. म्हणून याच तारखेसाठी आपण 2 महिने का होईना पण थांबलेलो आहोत. का? कारण आपल्याला ही 26 जानेवारीची तारीख हवी होती. आणि त्यानंतर आपण स्वीकृती तर आपली 26 नोव्हेंबर 1949 लाच झालेली आहे, पण आपलं जे अंमलबजावणी आहे किंवा इम्प्लिमेंटेशन आहे, ते कधी झालेलं आहे? ते 26 जानेवारी 1950. आता हे 2 महिने का थांबले याची स्टोरी तर तुम्हाला नक्कीच कळाली असेल. त्यानंतर पुढे आहे केसेस. आता केसेस म्हणजे याच्यावर 3 खटले चाललेले आहेत. खटले कशासाठी? जो सरनामा आहे, जो आता आपण बघितला, तो राज्यघटनेचा भाग आहे की नाही हे बघण्यासाठी 3 खटले झालेले आहेत. पहिला खटला कोणता होता? बेरुबारी युनियन. बेरुबारी केस झालेली होती, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की जो सरनामा आहे तो राज्यघटनेचा भाग नाही. त्यानंतर दुसरी केस झालेली होती केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केस 1973ची. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं? जो सरनामा आहे तो राज्यघटनेचा भाग आहे. त्यानंतर तिसरी केस झालेली आहे LIC ऑफ इंडिया. ही या केसमध्ये LIC केस म्हणजेच जी लाईफ इन्शुरन्स वाली आहे LIC तीच. आणि ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की जो आपला सरनामा आहे तो राज्यघटनेचा इंटिग्रल पार्ट आहे.
इंटिग्रल पार्ट म्हणजे ज्याला आपण आपल्या राज्यघटनेमधून कधीच वेगळं करू शकत नाही, एकात्मिक भाग आहे. त्यानंतर घटना दुरुस्ती. आपण जेव्हा कधी आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये काहीतरी चेंजेस करायचे असतात, काहीतरी बदल करायचे असतात, त्यासाठी दिलेली तरतूद म्हणजे घटना दुरुस्ती. जेव्हा काही बदल करायचा असेल, घटना दुरुस्तीद्वारे तो आपल्याला करता येतो. मग अशा या सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदा बदल झालेला आहे आणि तो कधी आपलं 42वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976, 42वी घटना दुरुस्ती झालेली आहे. आणि त्या 42व्या घटना दुरुस्तीने आपल्याला 3 शब्द ऍड करून दिलेले आहेत. ते शब्द कोणते आहेत? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 शब्द आपल्याला 42व्या घटना दुरुस्तीने ऍड करून दिलेले आहेत. आणि सरनाम्यामध्ये आतापर्यंत फक्त एकदाच घटना दुरुस्ती झालेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे 3 शब्द कुठे आहेत ते आपल्या सरनाम्यामध्ये आपण बघणार आहोत. सर्वात पहिला आहे हे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता आणि एकात्मता. हे 3 शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये ऍड केलेले आहेत. आणि हे आहे आपल्या भारताचं संविधान, जे नक्कीच तुम्ही शाळेमध्ये अभ्यासलेलं असणार आहे. आणि आज सुद्धा आपण ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि माझ्या मते तरी प्रस्तावनेवर जेवढे काही प्रश्न येऊ शकतात ते मी सगळे कव्हर केलेले आहेत प्रत्येक एक्झामसाठी. तर याच्यावरून तरी तुमचा एकही प्रश्न नाही चुकला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. याच्यावर जर काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.